नमस्कार, मी श्रीकांत अमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कालही केले होते, आज परत एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. अनलायझर लोकनीती हे चॅनल हॅक झालं होतं. 25 दिवस आम्हाला व्हिडिओ करता नाही आले. तुमच्या सगळ्यांच्या पाठबळाने, आशीर्वादाने, भक्कम साथ लाभल्याने आता ते परत सुरू झालेले. असाच आम्हाला साथ देत राहा. बिहारच्या पोटनिवडणुकीचे निकाल लागले. प्रशांत किशोर यांचा विजय होईल असा अंदाज यापूर्वी पण व्यक्त करण्यात आलेला होता, पण आम्ही काही त्याच्यावरती कुठला व्हिडिओ केला नव्हता किंवा टिप्पणी केली नव्हती. तसे एकूण फक्त सगळ्या भारताच्या ह्याच्यामध्ये एका विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं खरं तर काही फार तशा अर्थाने काही त्याला महत्त्व असतं असं नाही. पण आम्हाला थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे मांडायचं आहे. भाजपच्याच राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री असताना, भाजपच्याच राष्ट्रीय अध्यक्षाचा मतदारसंघ असताना तिथे भाजपचा पराभव घडतो. मध्य प्रदेशमध्ये जिथे भाजपची सत्ता आहे, भाजपचाच मुख्यमंत्री आहे, त्याही ठिकाणी भाजपचा पराभव घडतो. याच्यातून विरोधकांनी स्वतः जी बोंब सुरू केलेली होती की भारतामध्ये लोकशाही कशी शिल्लक राहिलेली नाही, मोदी अमित शहांची हुकुमशाही कशी आहे, भाजप म्हणजे निवडणूक जिंकण्याचं यंत्र कसं झालेलं आहे आणि सगळ्या निवडणुका कशा भाजप मॅनेज करतो, ह्या स्वतः विरोधकांनीच चालवलेल्या प्रचाराची च्या विरोधात त्यांच्याच गालावरती थप्पड सर्वसामान्य मतदारांनी त्यांना विजयी करून दिलेली. एरवी आपण म्हणताना पराभवानं कशी थप्पड मारली असं म्हणतो, इथं विजयाने ह्यांच्या गालावरती थप्पड मारली. किती घाणेरड्या स्वरूपातला प्रचार ह्यांनी वारंवार केलेला होता. ज्या ज्या ठिकाणी विरोधकांचा विजय झाला त्या ठिकाणी लोकशाहीचा विजय, आणि भाजप जिंकला की तर मात्र EVM मॅनेज आहे, त्या आम्हाला कागदावरचंच मतदान पाहिजे आहे, ह्यांनी सगळ्या व्यवस्था मॅनेज केलेल्या आहे पूर्णपणे. म्हणजे अघोषित आणीबाणी कशी आहे इथपर्यंत म्हणण्याचा कल गेला. आत्ता सलग काही घटना अशा घडलेल्या आहेत की जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, सरकारला एक पाऊल मागे यावं लागलं, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. राम मंदिर चोरी प्रकरणामध्ये की जो एवढा मोठा आस्थेचा विषय होता त्याच्यावरती सुद्धा सरकारला एक पाऊल, सरकारला म्हणण्याच्या पेक्षा भाजपला, आणि खरं तर ते ट्रस्टचा विषय होता, पण हे सगळे भाजपच्या नावानं बोंबा मारायला लागलेत. म्हणून मी भाजपचा उल्लेख करतो की त्यांनी त्याच्यावरती जी काही कारवाई करायची, पदाधिकाऱ्यांची राजीनामे घ्यायचे, FIR दाखल करायचा, SIT नेमाची सगळी गोष्टी केल्या आहेत. आणि हे मात्र आरोप करत होते की भाजप कसा हुकुमशाह आहे. आणि आता हे पोटनिवडणुकीचे निकाल, या सलग 3 अगदी अशातल्या ताज्या घडामोडी आहेत की ज्याच्यातून विरोधकांनी जो अपप्रचार चालवलेला होता, जो खोटारडेपणा चालू होता, की जो भारतामध्ये अस्वस्थता पसरणे, लोकशाहीची चौकट मोडकळीस आणणे किंवा त्याच्यावरती घाला घालणे, हे जे कामं केले गेले होते त्याला सर्वसामान्य लोकांनी दिलेलं हे सनसनीत उत्तर आहे. दुसरा एक अर्थ विशेषतः बिहारच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये मला समोर ठेवायचा आहे. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांच्या विजयानंतर जे एक वेगळा अर्थ समोर आलेला होता की प्रस्थापित जे पक्ष आहेत त्यांच्यावर नाराजी असेल तर दुसरा एक पर्याय लोक आपणहून शोधून काढतात, तो फारसा सक्षम नसला तरी अगदी नवखा असलेला पक्ष कोणी कल्पनाही करणार नाही अशा पद्धतीने त्याला विजय लोकांनी दिला आणि त्याला प्रत्यक्ष सत्तेवरती बसवलं. भले तर थोडंसं त्यांना बहुमत कमी आहे, पण तरीही लोकांनी ज्या पद्धतीने DMK आणि AIADMK हे दोन्ही प्रस्थापित तिथले सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आणि त्यांच्या आघाड्या नाकारल्या, काँग्रेस सगट, भाजप सगट, सगळ्यांना बाजूला ठेवलं आणि एक नवीन पक्ष निवडला. त्याच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा भाजपची इतका मोठा तो बालेकिल्ला असलेला त्यालाही बाजूला ठेवलं, पराभवाचा फटका देऊन दाखवला. काँग्रेस तर कुठेच नाही त्या सगळ्या चर्चेमध्ये, राष्ट्रीय जनता दलाला 3 नंबरवर नेऊन ठेवलं. आणि एक नवीन पर्याय जर आम्हाला पटला तर तो आम्ही कसा स्वीकारतो की ज्या प्रशांत किशोरचा आत्ताच विधानसभा निवडणुकीमध्ये यांनी सफाया करून दाखवला होता, त्याच प्रशांत किशोरला परत एकदा पोटनिवडणुकीतून निवडून दिलेलं. ही लोकांची कमाल, ही आपल्या लोकशाहीचं काय म्हणता येईल बलस्थान आहे, लोकशाहीचं सौंदर्य. अर्श से फर्श तक असं जे शब्द आहे, किंवा फर्श से अर्श तक म्हणजे आभाळापासून जमिनीवर, जमिनीपासून असा जो उर्दू मधला तो शब्द आहे, तसं आहे ते. लोक कधी डोक्यावर घेतील, लोक कधी तुम्हाला पायदळी तोडवतील किंवा खाली ओढून टाकतील. आणि हे मात्र इकडे बोंबा मारणार की लोकशाही कशी मेली आहे, हुकुमशाही कशी आहे, सगळ्या व्यवस्था कशा काबीज केल्यात. मग हे निकाल कुठून लागतात? आता अतिशय भंपक असा तर्क काय देतात माहिती आहे का, की भाजप ठरवून काही निवडणुका हारतो जेणेकरून लोकांना असं वाटावं की लोकशाही जिवंत. म्हणजे याच्या पलीकडे तर मला काही कळायलाच मार्ग नाही. आपल्या अध्यक्षाचा असलेला मतदारसंघ तो कसं काय पराभवाच्या गर्तेमध्ये टाकून देतील.
त्यांना पण ते अपमानास्पद आहे ना. आपला स्वतःचा अपमान करून घेण्यामध्ये कुठलं आलं कौतुक? किंवा आता त्यांनी दिल्लीचा जेव्हा लाठी हल्ला झाला, सगळ्या पोलिसांनी हे केलं, पोलिसांना मार लागल्याच्या नंतर ह्यांनी काय सांगितलं की बाबा हे पोलिसांनीच केलेलं आहे. म्हणजे पोलिसांनी काय स्वतःवरती हल्ला करून घेतला, पोलिसांनी काय स्वतःवर दगड मारले, स्वतःवरती लाठ्या मारल्या काय? हा जो भंपकपणा चालू आहे ना विरोधकांचा. आणि जो दुसरा मुद्दा मी सांगतो आहे की विरोधातली जी एक पोकळी निर्माण झालेली ती भरून काढण्यासाठी प्रस्थापित विरोधी पक्ष जर सक्षम वाटले नाही तर कुठलाही पर्याय लोक शोधतात. जसं जोसेफ विजय सारखा एक पर्याय पूर्ण अख्ख्या राज्यातून लोकांनी उभा करून दाखवला. आणि आता या पोटनिवडणुकीतून प्रशांत किशोर सारखा सुद्धा पर्याय आम्ही निवडू शकतो. हा सनसनीत इशारा काँग्रेस आणि राजदला आहे. खरं तर जर तुम्ही तुमच्या पद्धतीनं सक्षम काम केलं नाही, तुम्ही सक्षम पर्याय आहे तसं तुमच्या मतदारांना वाटलं तर तो मतदार काय तुमचा बांधील नाहीये, वेठबिगार नाहीये. तुम्ही ज्याला अघोषित आणीबाणी म्हणता तशाच उलट्या पद्धतीनं अघोषित असं तुमची दादागिरी विरोधी पक्षामध्ये राहील, ह्या भ्रमात नका राहू. जसं मुस्लिमांना ह्यांना धमकी दिली होती की जर तुम्ही आम्हाला मतदान दिलं नाही तर जाताल कुठं, भाजप तर तुम्ही जाऊच शकत नाही. झालं, कितीतरी मुस्लिम बोल ठिकाणी भाजपच निवडून आलेलं आहे. चक्क कोणी मतदान केलं तेच जाणे शोधा प्रत्येक बूथवरती जाऊन. माझा तर दावा आहे की काही ठिकाणी मुस्लिमांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजपलाच मतदान केलेलं. हे ज्या पद्धतीनं टोकानं एखादं नॅरेटिव्ह मांडतात ते नॅरेटिव्ह कसं खोटं आहे लोकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. प्रशांत किशोर यांच्यावरती तर आता फार मोठी जबाबदारी आहे. कालपर्यंत तुम्ही देशाच्या राजकारणाच्या बाबतीत बोलत होता, तुम्हाला साधं विधानसभेतही यश मिळवता नाही आलं. आता जे काही एक छोटंसं यश मिळाले ते पोटनिवडणुकीमध्ये ना आमदार म्हणून राष्ट्रीय मोठ्या पक्षांना मोठ्या पातळीवरती सल्ला देणारा हा माणूस जो खरं तर लोकसभेमध्ये जायला पाहिजे, त्याच्याऐवजी त्याला आता एका छोट्याशा विधानसभेमध्ये समाधान मानावं लागतंय. पण त्यांच्यावरती जबाबदारी की आता सिद्ध करून दाखवा. तुमच्या हातामध्ये लोकांनी एक दिलेलं संवैधानिक पद आमदारकीसारखं आलेलं आहे. तुम्ही घटनात्मक अशा एखाद्या पदावर जाऊन आता बसलेला आहात, निवडून गेलेला आहात. तुमच्यावर ही जबाबदारी आहे. आता त्याच्यावरती ही उसंत वाणी. विजयी होताच प्रशांत किशोर राजदला घोर लागला. बिहारात जागा विरोधी मोकळी भरेन पोकळी प्रशांत हा. एक बाजू आहे भाजपची पक्की, विरोधात नक्की कोण किती. नकोच तेजस्वी नकोच तो गांधी, साधली ही संधी किशोरने. राजकारणाचा बिहार या घाट, दावी नवी वाट वेगळीच. पराभव झाला भाजपला धडा, मोठाचा हवाडा काँग्रेसला. कांत म्हणे तरी नाही शिकणार, हे सुधारणार नाही कधी, हे सुधारणार कधी नाही. विरोधक सुधारतील की नाही मला शंका आहे. भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये ते जसं विजयातूनही शिकतात आणि पराभवातून तर शिकतात. त्याच्यामुळे त्यांचा उमेदवार 1 नंबरला नसेल तर 2 नंबरला असतो, 2 नंबरला नाही तर 1 नंबरला येतो. असं फार थोड्या ठिकाणी घडले की 1 नंबरला होता, जिंकला, मग हारला, मग 3 नंबरला गेला आणि मग त्या प्रदेशातल्या राजकारणातूनच हद्दपार झाला. गेल्या 15 वर्षातलं मला तुम्ही असं एक राज्य दाखवा की ज्या ठिकाणी भाजप सत्तेवर होता, विरोधात बसला, नंतर मग अजून खाली गेला, त्या राजकारणातून हद्दपारच झालं. एक राज्य दाखवा मला. जेव्हा त्यांना ज्या ठिकाणी विजय मिळालाच नाही, पंजाबमध्ये ते कधीच विजय झालेले नाही आहेत, त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये ते विजय झालेले नाही आहेत, केरळमध्ये विजय झालेले नाही आहेत. हे 3 राज्यांमध्ये त्यांचं काहीच अस्तित्व कधीच नव्हतं. आता नव्यानं तयार झालं छोटं मोठं तर ती गोष्ट वेगळी. कर्नाटकात ते विजय झाले होते, आता 2 नंबरला आहेत विरोधी पक्षनेते, त्यांचाच आहे. आंध्र प्रदेशमध्ये आणि तामिळनाडू दोन्ही ठिकाणी त्यांचं अस्तित्व, तेलंगणामध्ये आता त्यांचं अस्तित्व वाढत चाललेलं आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्ष 2 नंबरपर्यंत पोहोचल्याच्या नंतर 1 नंबरला जायचा प्रयत्न करतो आणि पराभव झाला तरी 2 नंबरला येऊन राहतो. पण 3 आणि 4 नंबरला होत तो बाहेर फेकला गेला, असं अगदी क्वचित. मला तरी लगेच आठवत नाही, तुम्हाला कोणाला सुचलं तर सांग. बिहारच्या पोटनिवडणुकीच्या निकालाचा जो अर्थ आहे, विरोधी पक्षांना शिकायचा असेल, विशेषतः काँग्रेससारख्या पक्षांना, की आपण आता विरोधी पक्ष म्हणजे जी काही जागा आहे ती आपली बापजाल्याची जहागीर आहे असं समजू नये. जसं सत्ता एक काळ वाटत होतं त्यांना की आपल्याच घराण्यातली आहे आणि आपल्याच बापजाल्याची जहागीर आहे, तेही गेलं. विरोधी पक्षातली जागा आपलीच आहे असं त्यांना वाटत होतं, आता तेही शिल्लक राहिले नाही. ती पण जागा घेण्यासाठी जोसेफ विजय जसे तिथं पुढं आले, प्रशांत किशोर आता एका छोट्याशा निमित्ताने का होईना समोर येताना दिसत आहेत. पुढे काय होईल ते पुढं आपल्याला कळेलच नंतर जेव्हा पुढच्या निवडणुका येतील ते. पण प्रशांत किशोर आता ह्यांच्यावर जबाबदारी आहे की त्यांनी
आमदारकीचा वापर करून घेऊन लोकशाहीमध्ये आपली भूमिका काय हे प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवा. इथेच थांबूयात. धन्यवाद.